नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाण्यास नक्कीच मदत होईल। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा। उष्णतेचे SI पद्धतीतील एकक जूल हे आहे पर्याय क्रमांक ब। सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन, पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे। पुढची रिकामी जागा पाहूया। आम्लाचा क्रियात्मक गट आहे कोणता ते ओळखायचा आहे, पर्याय क्रमांक अ COOH। आता पाहूया पुढचं, साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात, पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर आहे। आणि शेवटची रिकामी जागा आहे त्याचं उत्तर पाहणार आहोत आपण। कथिलीकरण पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो। खालील प्रश्न सोडवा। सर्वात लहान आकाराचा अणूचे नाव आहे हेलियम। कॅल्शियम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा, ते तुम्हाला इथे दिलेलं आहे। कॅलरी मापीचा उपयोग लिहा। पदार्थाच्या विशिष्ट उष्मधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करण्यासाठी याचा वापर केला जातो। आणि दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा, याचंही उत्तर इथे दिलेलं आहे। आता आपल्याला योग्य जोडी जुळवा। यामध्ये पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर आहे, पाण्याचा अपवर्तनांक। पुढे आपल्याला शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही दोन, म्हणजेच आपल्याला 2 मार्कासाठी प्रत्येकी हा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे। आता पाहूया या पुढील प्रश्न। विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात आणि याचं कारण आपल्याला इथे दिलेलं आहे। सर्वच प्रश्न वाचून दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचून घ्या आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करा। खालील उपप्रश्न सोडवा। डोबे-रायनरचा त्रिकांचा नियम सांगा, एक उदाहरण द्या। येथे आपल्याला कोणतेही 3 सोडवायचे आहेत आणि 6 मार्क्स दिले आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा। ही आकृती आपल्याला ओळखायची आहे, विद्युत जनित्र आहे आणि त्याचा उपयोग विद्युत निर्मिती करणे आणि विद्युत धारा प्रवर्तित करणे। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। पुढे पाहूया, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा। या प्रश्नाचं उत्तरही येथे तुम्हाला दिलेले आहे। कोणतेही 3 आपल्याला येथे सोडवायचे आहेत, परंतु तुम्हाला सर्वच प्रश्नांची उत्तरे येथे व्यवस्थित दिलेली आहे। नक्कीच सराव करा म्हणजे तुम्हाला पेपर सोपा जाण्यास मदत होईल। मुक्तपतन म्हणजे काय, ते केव्हा शक्य होते? आणि शेवटचा प्रश्न आहे, एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? तर याचं उत्तरही तुम्हाला इथे उदाहरण सोडवून दिलेलं आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न, त्याआधी एक लाईक नक्की करा। खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 5 आपल्याला इथे सोडवायचे आहेत। कंसातील योग्य पर्याय निवडून हा उतारा पूर्ण करायचा आहे। 3 मार्कासाठी हा प्रत्येकी प्रश्न आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित वाचून याचं उत्तर आपण लिहायचं आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? प्रश्नाचं उत्तर आहे, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, कणांचा आकार, संहती, तापमान आणि उत्प्रेरक। त्यातील कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे। कणांचा आकार, आपण याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर तुम्ही सविस्तर द्यायचं आहे। आता पाहूया यामधील तिसरा प्रश्न। आकृती निरीक्षण करून आपण त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। दिलेला आलेख काय दर्शवतो? तापमान आणि काल आलेख। रेषा AB काय दर्शवते? स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते। आणि BC काय दर्शवते? 0 अंश सेल्सिअस ते 100 अंश सेल्सिअस ची वाढ दर्शवते। आता आपल्याला खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करायचा आहे। दोषाचे नाव, निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता। प्रतिमेचे स्थान, प्रतिमा दृष्टिपटलाच्या अलीकडे, प्रतिमा दृष्टिपटलाच्या मागे। दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग, योग्य नाभीय अंतर असलेले अंतर्गोल भिंग आणि योग्य नाभीय अंतर असलेले बहिर्गोल भिंग। आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे। हा पुढचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर सविस्तर येथे दिलेलं आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। येथे आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला येथे सांगायचा आहे। यामधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत।
दोन वस्तूंमधील अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल? तर गुरुत्वीय बल पहिल्यापेक्षा 1/6 होईल, म्हणजेच कमी होईल। जर त्यामधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असता त्यांच्या गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल? त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल। आता पाहूया पुढचा प्रश्न। आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे आणि ते उदाहरण व्यवस्थित सोडून दिलेलं आहे, ते पाहून व्यवस्थित सराव करा। पुढचा प्रश्न आहे, नालकुंतल म्हणजे काय? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या। आपल्याला इथे नालकुंतल म्हणजे काय हे सांगून आपल्याला अशा प्रकारे आकृती काढायची आहे, त्याचा व्यवस्थित सराव करा। खालील प्रश्न सोडवा। कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे। प्रथमतः आपल्याला आकृतीचे निरीक्षण करून उत्तर द्यायचे आहेत। आकृती कोणती प्रक्रिया दर्शवली आहे? प्रकाशाचे अपस्करण। सर्वात जास्त विचलन झालेला रंग जांभळा, सर्वात कमी विचलन झालेला रंग लाल आणि वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना इंद्रधनुष्याची निर्मिती। पुढे आपल्याला दुसरी आकृती दिलेली आहे आणि तिचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। वरील अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांची नावे लिहायची आहेत। सोडियम कार्बोनेट आणि ॲसिटिक आम्ल। मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू CO2 आणि कार्बन डायऑक्साईड। चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? चुन्याची निवळी दुधाळ बनते। वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता? वरील प्रमाणेच उत्पादने मिळतील सोडियम बायकार्बोनेट। आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिनेगार बनवणे। अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीचा पेपर पाहिला। नक्की सराव करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।